महाविकास आघाडीच्या नेत्यांची मानसिकता ढासळली. बदलापूरच्या नराधमाबद्दल आघाडीच्या नेत्यांना एवढा कळवळा का? नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर घटनेतील नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केलं. आरोपी अक्षय शिंदेचा अंत झाल्यावर अवघ्या महाराष्ट्राने आनंद व्यक्त केला. काहींनी तर पेढे वाटले. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांना अत्याचार करणाऱ्याच्या मृत्यूचं सूतक पडलेलं दिसतंय. पोलिसांचं कौतुक करायचं तर सोडाच, पण विरोधकांनी शिंदे सरकार, गृहमंत्री फडणवीस आणि पोलिसांना एन्काउंटरवरून अनेक आरोप करत धारेवर धरले. उशिरा जाग आलेल्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र आता या प्रकरणातही खुसपट काढायला सुरुवात केलीय. जेव्हा अत्याचार झाला होता तेव्हा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. परंतु आता एन्काउंटर झालाच कसा याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल असं बोलू लागल्या. एरवी महिला हक्काच्या बाता करणाऱ्या सुप्रिया सुळेंना बदलापूरच्या चिमुकल्यांना न्याय मिळाला या आनंदात लावलेल्या पोस्टरवरही आक्षेप आहे. राज्यभरात या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीसांचा फोटो असलेले बॅनर्स लावण्यात आले. त्यावर सुप्रिया सुळेंनी जोरदार हल्लाबोल केला. एका नराधमाबद्दल खासदार सुप्रिया सुळेंना एवढा पुळक का? सुळेंनी कायमच पीडित महिलांच्या विरोधात भूमिका घेऊन बलात्कारी आणि अत्याचाराची बाजू घेतली आहे. या महाविकास आघाडीच्या नेत्यांची नक्की मानसिकता काय हे महाराष्ट्राला कळायलाच हवं. यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.